हाय सगळ्यांना. बघा मार्गशीर्ष महिन्यातला आजचा दुसरा गुरुवार आहे आणि आता माझे पूजा मांडायची आहे. तर माझीवाली देवाची पूजा करून घेतली. बघा देवाची पूजा पण झालेली आहे माझी आणि पूजा मांडायची देवाची झाली. आता लक्ष्मीची पूजा मांडते. चला आता मी तयारी वगैरे करते आणि नंतर पूजा मांडते. आणि हे पोरं पण यायचेच आहे. चला. काय झालं कंबरला चकली आहे. कंबर केली माझी. दवाखान्यात जाय माय. आता जाते दवाखान्यात. पूजाला काही नाही होत. 4-5 वाजता मांडलं तरी होते. अगोदर दवाखान्यात जा. दवाखान्यात जाते मी आता. जा. साईल आला आहे. साईल गेलता जिलबीला. साईल आला आता. काम पण केले पूर्ण. होत नव्हते तरी कंबर कोकडी केली काम. तुला कोणी करायला सांगितलं? ठेवलं असतं तसंच. कपडे वगैरे झाले. मशीन मध्येच कपडे टाकले मी ना. कशाला केलं काम? कोण करणार? मी केलं असतं ना पोछा वगैरे. पोछा वगैरे होते का एवढे? झाडू पोछा केलं असतं मी आता आल्यावर. करून कोण नाही माझ्याशिवाय. कोणी आहे का करणार? केलं असतं ना मी. तुझ्यानं होते का? होते ना बाबा. तर मग काम नाही होत तुझ्यानं. बघा माझे काम पण मी तेव्हा म्हटलं होतं की पूजा मांडते, पण मी ऍक्च्युली माझं कंबर खूप दुखत होती. मी गेली होती दवाखान्यात आणि आता वाजले किती 4 वाजले. आता अजूनपर्यंत पूजा मांडायची आहे. आता मी तयारी करते आणि पूजा मांडते पहिले, कारण की सकाळी पूजा मांडली नाही. कंबरच खूप दुखत होती माझी खूप. आणि मग साईल आला 2 वाजता. मग त्याच्यासोबत दवाखान्यात गेली आणि दवाखान्यातून आली. थोडा आराम केला. तर आता कंबरला आराम आहे. तर आता पूजा मांडते. आता मी तयारी करते आणि पूजा मांडून घेते पहिले, कारण की वेळ झाला आहे. चला आता पूजा मांडून घेते मी. काय आंघोळ झाली ना बाळा माझी? सकाळीच आंघोळ केली, देवाची पूजा वगैरे केली. आतापर्यंत आंघोळ राहिली का माझीवाली? ते पूजा मांडली नाही मी, कारण की माझी कंबर अशी वाकतच नव्हती. अजिबात वाकडीच झाली होती कंबर माझीवाली. झुकतच नव्हती. म्हणून मी ते पूजा राहिली. सर्व कामं केली, अशी कडून गेली होती पूर्ण. तर आता सर्व झालं. आता तयारी करते, फ्रेश होते आणि नंतर पूजा मांडते. चला आता पूजा मांडते मी. बघा तुम्ही कशी मांडतात. तर आता मी याची साडी बनवून घेते आता. चला आता मी साडी बनवते. कॅमेरा पकडायला कोणी आहे नाही, तर मी पहिले साडी बनवते आणि नंतर दाखवते. आता मी साडी पण तयार केली आहे. आता मी साडी नेसवते. बघा हा कलश घेतलेला आहे. कलशला लाल धागा पण गुंडलेला आहे भोवतालून. आता हे हळदी कुंकाचे बोटं लावते, स्वास्तिक काढते गळ्यावर. बघा मी कलशला हे स्वास्तिक पण काढलेलं आहे आणि कुंकवाचे बोटं पण लावले आहेत आणि लाल धागा पण. चला आता बघा पूजा पण मांडून झालेली आहे आणि देवीला पण मस्त कलशला पण सजवलेलं आहे आणि सर्व पण झालेलं आहे. आता वाचायची आहे पोथी. पूजा सर्व झालेला आहे. हे बघा अशा काही केल्या आहे. आता वाचते पोथी. चला मग आता पोथी वाचून घेते मी आता. दिवशी होते मनोकामना पूर्ण होते. श्री महालक्ष्मी देवीची अनेक रूपे व नावे आहेत. कैलासातील पार्वती, स्वर्गातील श्री महालक्ष्मी, गोलोकालावलातील लक्ष्मी, ब्रह्मलोकाची सावित्री, गोलोकालातील राधिका, रुद्रवनातील राजेश्वरी, चंद्रवनातील ब्रह्मणी तू ही है जग की माता, मैया तू ही है जग की माता. नारद ऋषि गाता जय लक्ष्मी माता, दुर्गा रूप निरंजन सुख संपत्ति दाता, मैया सुख संपत्ति दाता. जो कोई तुमको धावत, जो कोई तुमको धावत, सिद्धि रिद्धि पाता. जय लक्ष्मी माता, तू ही है पाताल बसंती, तू ही है
शुभदाता, मैया तू ही है शुभदाता, कर्म प्रभाव प्रकाशक कर्म प्रभाव. माझी पोती पण वाचून झाली, सर्व झालं. बघा कशी वाटते माझी पूजा मांडलेली, नक्कीच कमेंट करून सांगा. बघा इकडे मंदिर, पूजा झाली, पोती झाली, सर्व झालं. धूप पण जाळलेला आहे, प्रसाद पण आहे, दिवा पण आहे, सर्वच आहे. लक्ष्मीची मूर्ती पण ठेवलेली आहे आणि पान सुपारीचा आहे इथे. विळा पण आहे, लक्ष्मीची मूर्ती आहे आणि फळ आहेत इथे. इथे सेफ आहे, अनार आहे आणि जाम आहे आणि गजरा. कसं वाटते. आणि मी काही साडी घातली नाही आणि मला काही वेळ मिळाला नाही साडी घालायला. 2 गुरुवार झाले साडी घातलीच नाही, अशीच ड्रेस घालून पूजा करते. काही होत नाही, असू दे. कपडे म्हणजे कपडे, असं काही जरुरी नाही आहे साडीच घातली म्हणून पूजा केली पाहिजे. ड्रेसवरही चालते. फक्त एवढेच आहे की नवीन घातले, पुराणे काही घातले नाही. बघा कशी वाटली पूजा, नक्कीच सांगा. छान वाटते. मस्त कानातले पण घातले आहे, चला दाखवते तुम्हाला जेवढे. बघा कानातले पण घातले मस्त छान, नथ पण आहे मस्त आणि मंगळसूत्र पण आहे. ते का म्हणते बा कोणत्या याची गाठी आहे तर माहीत नाही, राणीहार आहे, सर्वच आहे. मस्त गजरा पण लावून दिलेला आहे आणि ओढणी पण ओढलेली आहे आणि छोटी लक्ष्मीची मूर्ती पण ठेवलेली आहे इथे. मस्त बढियापैकी. चला आता झाला, आता स्वयंपाक करायचा आहे आणि ही भाजी आहे मेथीची, ती तोडायची आहे. आता आरचीने मी तोडते आणि स्वयंपाक करते पटापट. चला आता स्वयंपाकमध्ये काय आहे काय नाही ते पण बघू. पहिले आधी मी भाजी तोडून घेते. आरची मला मदत करू लागेल. लागशील ना आरची मदत करू? आता बघ आरची मदत करू लागते. तर चला आरची मदत करू लागेल मला. आरची काय काय बनवते स्वयंपाकमध्ये काय नाही. स्वयंपाक नाही, फक्त भाजी पोळी. भाजी मोडणार, आता भाजी तोडतात. चला आता हे भाजी तोडून घेते. माझा स्वयंपाक पण झाला. आरचीनं मदत करू लागलं मला स्वयंपाकाला. स्वयंपाक बनवू लागला आरचीने मला. मेथीची भाजी, वरण भात, पोळी आणि पुरणाची पोळी, कढी, पापड. स्वयंपाकाला देवाला नैवेद्य पण दाखवलं. पटापटा पटापटा स्वयंपाक केला आम्ही दोघींना मिळून. का ग आरची करू लागले ना स्वयंपाक? सर्व झालं आता, ओके झाला. कंबरच खूप दुखते रे बाप्पा, काय करावं ना काय नाही. चला आता जेवण वगैरे करायचं आहे, उपवास सोडायचा आहे. आता किती वेळ आहे तर साहेबला काय माहीत. चला आता बस, आजचा मेनू एवढाच आहे, बाकी काही नाही. चला आता साईलची वाट बघते. आता आज टिका लावलेला आहे मस्त बढिया छान. गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा इथे आरची बसली आहे आणि आरची वाट बघत आहे चहाची. चहा पण उकडत आहे इथे आणि दूध पण मांडलाय आणि पाणी पण ठेवलेलं आहे गरम करायला, कारण की मला रोज गरम पाणी पाहिजे प्यायला. बघा चला आता आरचीला चाय देते. चाय उकडत आहे, आणखीन 2 मिनटं उकडू देते आणि देते. घे ना का आरची चहा, पे ना. हो मी पेली. सकाळी सकाळी घाई असते, यांची पण घाई, कामाची पण घाई. इतकं सारं चाय नको अगं, जास्त नाही आहे, थोडाच आहे. अगं नाही आहे बाळा जास्त, तोच घे ना. दूध खाल्लं तर नाही लागत तेवढा चहा. हे तेवढा चहा पाहिजे. चल खा पाहिजे. चला नाच. बरं माझी वॉच घालून जातात. चला आज केस वगैरे धुवायचे छान मस्तपैकी. केसाला तेल वगैरे लावते, लावून ठेवून देते आता आणि आपले कामं करते. चला आता बाय.